बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। लखलख तेजाच्या मंगलमय पर्वाला अर्थात दीपावलीला प्रारंभ झालाय। त्यामुळे सारं वातावरण चैतन्यमय आणि सकारात्मक ऊर्जेचं बनलंय। आज रविवार अश्विन अमावस्या अर्थात आजचा दिवस लक्ष्मी कुबेर पूजनाचा। सकाळपासूनच घरामध्ये, दुकानांमध्ये, शोरूममध्ये लक्ष्मी पूजनाची तयारी सुरू झाली होती। सायंकाळी 6 वाजल्यापासून लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त असल्यानं घरासह बाजारपेठाही लखलखत्या दिव्यांनी आणि झेंडूच्या माळांनी सजलेल्या होत्या। विधिवत लक्ष्मी पूजन करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहरात दिवाळीचा खास माहोल तयार झाला होता। मांगल्याचा आनंदाचा सण म्हणजे दिवाळी। धार्मिक, वैदिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या दिवाळीच्या पर्वात 5 ते 6 दिवस रोज एक सण येतो आणि सारं वातावरण चैतन्यमय आणि सौख्यानं भरून जातं। दीपावलीच्या पर्वातील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजनाचा दिवस। आज अश्विन अमावस्या। याच दिवशी लक्ष्मी कुबेर पूजन केलं जातं। अलक्ष्मी निस्सारण आणि श्री महावीर निर्वाण दिन अशी ही आजच्या दिवसाची ओळख आहे। आज प्रदोष काळी म्हणजे सायंकाळी 6 नंतर लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त होता। त्यामुळे सकाळपासूनच घराघरांमध्ये लक्ष्मी पूजनाची तयारी सुरू झाली होती। घरांच्या बरोबरीनं दुकानं, शोरूम, विक्रेत्यांच्या गाड्या या ठिकाणी सुद्धा लक्ष्मी पूजनाची जय्यत तयारी करण्यात आली होती। जिथून लक्ष्मीचं आगमन होतं म्हणजे अर्थार्जन केलं जातं, त्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये लक्ष्मी पूजन केलं जातच। लक्ष्मी कुबेराच्या पूजनासाठी साऱ्या बाजारपेठा आणि नागरी वस्त्या सजल्या होत्या। आंब्याची पानं लावलेल्या झेंडूंच्या माळा, श्री, ओम, स्वस्तिक अशा मांगल्य चिन्हांची रेखाटनं, मनमोहक रंगावली आणि घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन केलेली लक्ष्मी कुबेराची आराधना यामुळे लक्ष्मी पूजनाचा आजचा दिवस उत्साहानं आणि उल्हासानं व्यापून गेला होता। काही ठिकाणी चौरंगावर कलशाची प्रतिष्ठापना करून आणि धनाचं पूजन करून उसाच्या सहाय्यानं पूजा बांधली होती। लक्ष्मीचं अखंड वास्तव्य राहावं आणि अज्ञान, दारिद्र्य दूर व्हावं यासाठी मनोभावे प्रार्थना करण्यात आली। लक्ष्मी पूजनाच्या महात्म्याला पुराणातील एका कथेची जोड आहे। अश्विन अमावस्येच्या दिवशी प्रदोष काळी लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या वास्तव्यासाठी योग्य जागा शोधते। जिथे नीतिमत्ता आहे, स्वच्छता, चारित्र्य, रसिकता, उद्यमशीलता आहे, तिथंच श्री लक्ष्मी आकर्षित होते। चांगल्या मार्गाने मिळवलेला आणि चांगल्या ठिकाणी खर्च होणाऱ्या पैशाला किंवा संपत्तीलाच लक्ष्मी म्हणतात। भ्रष्टाचार, पिळवणूक, अन्याय, अत्याचार करून मिळवलेल्या संपत्तीला लक्ष्मी मानलं जात नाही। लक्ष्मी ही भगवान विष्णूंची पत्नी असून देवदानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून ती वर आली। धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कीर्तिलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि राजलक्ष्मी अशी श्री लक्ष्मीची 8 रूपं आहेत। समुद्र मंथन झाल्यानंतर लक्ष्मीच्या आधी अलक्ष्मी ही दुर्भाग्य आणि दारिद्र्याची देवता जन्माला आली। म्हणजे एक प्रकारे ती लक्ष्मीची मोठी बहीण आहे। अस्वच्छता, आळस, दुराचार, भ्रष्टाचार, कलह अशा ठिकाणी अलक्ष्मी राहते। झाडू हे अलक्ष्मीचं प्रतीक आहे। अलक्ष्मी घरात येऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा असते। म्हणूनच आज झाडूची पूजा करून घरात स्वच्छता केली जाते। देवांच्या वरानुसार अश्विन अमावस्येला अलक्ष्मीला भेटायला लक्ष्मी येते अशी आख्यायिका आहे। त्यामुळेच आज लक्ष्मी पूजन करून अलक्ष्मी दूर राहावी आणि लक्ष्मी सदैव नांदत राहावी यासाठी प्रार्थना करण्यात आली। लक्ष्मी पूजन झाल्यानंतर अनेकांनी केलेल्या आतषबाजीमुळे सारं शहर दुमदुमून गेलं, तर आकाशात रंगीबेरंगी नक्षी खुलत राहिली। एकूणच अत्यंत भक्तिमय आणि धार्मिक वातावरणात लक्ष्मी पूजनाचा आजचा दिवस साजरा झाला। दरम्यान लक्ष्मी कुबेर पूजन आणि वही पूजनासाठी लागणाऱ्या फळा फुलांनी बाजारपेठ अक्षरशः सजली होती। चौकाचौकामध्ये झेंडूच्या लाल पिवळ्या फुलांचा ढीग लागला होता, तर फळं, पूजेचा पुडा, विड्याची पानं, ऊस, कर्दळ, केळीची पानं आणि फटाके खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। सायंकाळी 6 ते 9 या वेळेत लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त असल्यानं सायंकाळनंतर रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती। आजच्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर घरोघरी मांगल्याचं वातावरण होतं।
घर, ऑफिसेस, दुकानं, शोरूम्स यासह सर्वच ठिकाणी लक्ष्मीपूजनाची तयारी आणि लगबग सुरू होती. लक्ष्मीपूजनासाठी लागणारी झेंडूची फुलं टनानं कोल्हापुरात आली होती. 70 रुपयांपासून 120 रुपये प्रति किलोपर्यंत झेंडूंच्या फुलांचा दर होता. चौकाचौकात झेंडूंच्या लाल पिवळ्या फुलांचे ढीग दिसत होते. फुलांच्या विक्रीबरोबर झेंडूंच्या तयार माळाही विकल्या जात होत्या. त्यालाही चांगलीच मागणी होती. पूजेसाठी आवश्यक 5 फळांचा संचच बाजारात मिळत होता. 30 ते 50 रुपयांपर्यंत ही फळं उपलब्ध होती. याशिवाय लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक ऊस, केळीची पानं, कर्दळ, विड्याची पानं, सुपारी, पूजेचे पुडे यांची खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. दुकानांपेक्षा हे सगळं साहित्य रस्त्यावर चौकाचौकात उपलब्ध होतं. हळद, कुंकू, लिंबू, मिरची, कोहळा यांची खरेदीही अमावस्येच्या निमित्तानं झाली. लक्ष्मीपूजनानंतर सर्वच व्यापारपेठांमध्ये फटाक्यांची मोठी आतषबाजी होते. त्यामुळे व्यापारी वर्गानं फटाके खरेदीला आज प्राधान्य दिलं. बहुतेक सगळ्या दुकानात घरांमध्ये झेंडूंच्या माळा दिसत होत्या. दरम्यान सायंकाळी 6 नंतर बहुतेक सर्व ठिकाणी लक्ष्मीपूजन सुरू झाल्यानं रस्त्यावरची वर्दळ खूपच कमी दिसत होती. सर्वांनीच भक्तिभावानं लक्ष्मी कुबेर पूजन करण्यात आजची सायंकाळ व्यतीत केली. उद्या पाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा विविध प्रकारच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुलणार आहे.